ब्रँड कोल्हापूरला रायफलचे जावट घ्यायला पैसे नव्हते. महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्यावेळेला त्याची दखल घेतली नव्हती. पण आज ऑलिम्पिक परत जिंकल्यानंतर सगळेजण डोक्यावर घेऊन नाचतायत, त्याबद्दल काय वाटतं? जसं की आई वडील त्यांनी ज्या प्रकारे मला सपोर्ट केला, पाठीमागे राहून कधीही काही गोष्टीसाठी मला कमी नाही पडलेलं. त्यांची काही परिस्थिती असो, त्यांनी मला कधी सांगितलं की त्या कुठल्या परिस्थितीत चाललेल्या आहेत किंवा त्यांच्याकडे कशाची कमी आहे. त्यांनी फक्त एवढं सांगितलं आई वडिलांनी की तू खेळत राहा. कोल्हापूरसाठी आता या सगळ्या माध्यमातून काय विनंती आहे सरकारला? की त्यांनी ऑलिम्पिक रेंज किंवा त्या टाईपची रेंज बांधायला किंवा ते बांधता बांधता दुसऱ्या खेळाडूंसाठी पण त्या गोष्टी घडणार आहे की त्यांचे जे खेळाडू ग्राउंड असो किंवा कुस्ती कबड्डी जे पण आहे तिथे फुटबॉल, तर त्या गोष्टी घडणार तर त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देते. मनामध्ये एवढं असं आहे की घाबरून नाही चालत त्या ठिकाणी. जर घाबरलात तर आपले जे मनामध्ये असतं धडकन, आपले जे हृदय ठोके असतात ते वाढतात आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्त इफेक्ट पडतो आमच्या पोझिशन्स वरती किंवा आमच्या त्या शूटिंग वरती. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. पहिलं तर सगळ्यांचं मनापासून आभार. अँड खूप छान वाटत आहे, मन भरवण्यासारखं आहे की कोल्हापूरकरांचं एवढं प्रेम, त्याचा पाठिंबा माझ्याशी सोबत आहे. आणि आजचा जो कार्यक्रम झाला तो मी एक्सपेक्ट केला होता की असा घडेल, बट खूप छान वाटलं सगळ्या काही गोष्टी बघून. सगळ्यांचं मनापासून लाईक थँक्यू सो मच की एवढ्या गोष्टी ज्या घडल्या आजपर्यंत. आणि स्पेशली पोलीस जे आहेत त्यांचं सगळं काही ते नियोजन होतं आणि जे स्कूलचे मुलं होते एवढं गुन्हामध्ये किंवा ज्या इतक्या टाइमपासून होते सो त्यांच्या सगळ्यांच्या स्कूलच्या सगळे जे स्कूलवाले आहेत ते सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. अँड स्पेशली आपलं कोल्हापूरचे गव्हर्नमेंट आहे, त्यांनी ज्या प्रकारे हे सगळं घडून आणलं आणि नियोजन केलं त्यासाठी खूप खूप आभार. आणि तुम्ही प्रेस होत आहातच की ज्या प्रकारे तुम्ही सगळं काही चांगल्या प्रकारे सगळ्यांना लिहिता. सो आय एम रिअली व्हेरी हॅपी अँड थँक्यू सो मच. तिन्ही पोझिशन पण चांगल्याच आहे, असं काही खराब नाही आहे. जर आपल्याला मेडल जिंकायचं असेल किंवा त्या प्रकारच्या लेवलवर खेळायचं असेल तर तिन्ही पोझिशन बेस्टच पाहिजे. जे मॅम आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे वेल ट्रेन केलं आणि त्याच्यामुळेच मी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळू शकतो. तर 7व्या क्रमांकावर होता आणि मॅच पाहिलेली आहे. त्या 7व्या क्रमांकापासून 3ऱ्या क्रमांकापर्यंत येणारा जो प्रवास होता तो क्षणाक्षणाला पॉईंट्स बदलत होता. त्यावेळी तुझी नेमकी त्यावेळीची कशी भावना होती? कारण आपल्याला पदक जिंकायचं आहे, त्याच्यापर्यंत पोहोचायचं होतं. कसा त्यावेळीचं सगळी परिस्थिती त्यावेळीची कशी? मनामध्ये एवढं असं आहे की घाबरून नाही चालत त्या ठिकाणी. जर घाबरलात तर आपले जे मनामध्ये असतं धडकन, आपले जे हृदय ठोके असतात ते वाढतात आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्त इफेक्ट पडतो आमच्या पोझिशन्स वरती किंवा आमच्या त्या शूटिंग वरती. सो एवढंच होतं की पाठीमागे जे माझे जे बसले होते आपले इंडियन वरचे सगळे जे बसले होते मला चेअर करत होते. सो त्यांचा आवाज मला खूप जास्त हवा होता, जेणेकरून मी काही शॉर्ट्स कधी आउटर टेन लागला किंवा थोडासा कमी वाला लागला होता तेव्हा लागायचं, तेव्हा ते त्यांचा आवाज कमी असायचा. सो माझ्या मनात असं होतं की माझ्यामध्ये जर कोणी हॅपी होत असेल, खुश होत असेल तर मला त्याच्यासाठी शूट चालू केलं पाहिजे. अँड ऑब्व्हियसली जे वैभव सर आहेत माझे जे मिलिटरी ट्रेनर जे कोल्हापूरचे आहेत आणि पण बेस्ट आता दिल्ली आहे, तर त्यांनी ज्या प्रकारे मला तिथे कामली राहायचं शिकवलं. सो आय एम रिअली हॅपी अँड थँक्यू सो मच तुमच्या सरांसाठी की त्या लेवलला खेळणं एक कसं खेळायचं आणि तिथे कसं शांत राहायचं हे त्यांनी मला शिकवलं. सो त्याच्यामुळे मी तिथे चांगला परफॉर्म होऊ शकलो. आणि जे पाठीमध्ये सगळे जे लोक होते मला चेअर करत होते त्यांचा आवाज मला खूप ऐकायचा होता आणि त्यांचा लाऊड जो आवाज होता तो मला जास्त चांगला वाटत होता. सो त्याच्यामुळे मी असं ठरवलं की एक शॉट मारला की त्यांचा आवाज आलाच पाहिजे आणि तो चांगल्या प्रकारे मला शूट करणार हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती की मी शूट केलं पाहिजे. माझं बेसिक्स होतं, सगळं काही होतं, बट ते एक अजून एक एनर्जेटिक पॉझिटिव्ह मला एनर्जी वाटली की हा त्यांच्यासाठी मी खेळणार आहे, देशासाठी खेळणार आहे. सो मी तसं चांगल्या प्रकारे खेळलो. सुविधा वेळीची ओरड सुरू असते, सुविधा मिळत नाही, पदक मिळत नाही किंवा यश मिळत नाही अशी खेळीची ओरड असते. काय वाटते? सर बरोबरच आहे, सुविधा थोड्याशा हव्याच असतात. कारण जर तुम्हाला टाइमवरती सुविधा भेटल्या चांगल्या गोष्टीच्या आणि ज्या प्रकारे जसं शूटिंगच नाही दुसऱ्या खेळांमध्ये पण जर तुम्ही खेळाडूंना असो किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये त्याला टायमिंग वरती ज्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या तर ऑब्व्हियसली ते जे काही जे खेळाडू आहेत किंवा ज्या प्रकारामध्ये ते काय करत आहेत ते चांगल्या प्रकारे करतील असे माझी
म्हणणं आहे माझं. तांबळवाडी ते पॅरेल ऑलिम्पिक इथपर्यंतच्या प्रवासामध्ये आलेले अडथळे काय होते आणि ते कसे मार्ग पहिलं तर जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे त्यांचं सगळ्यात थँक्यू सो मच. त्यांच्यामुळेच मला स्टार्टिंगला शूटिंग करता आलं की जसं की मी क्रीडा प्रबोधिनीमध्ये होतो 2009 पासून ते 2014 पर्यंत, आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी घडल्या. जसं की नाशिकला होतो 6 वर्ष, त्यांनी ज्या प्रकारे मला सपोर्ट केला, रायफल असो, ऍडमिशन जे की किंवा माझ्या शालेय एज्युकेशन सगळं आहे, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला आम्ही दिलं. आणि ऑब्व्हियसली माझी फॅमिली आहेच. कोच मॅम दीपाली मॅम ते 2012 पासून माझे कोच आहेत, आणि जेव्हा नॅशनल टीम झाल्यापासून त्यांनी ज्या प्रकारे मला शिकवलं, एक आमचा मुलगा म्हणून जसं शिकवतो आपण आई, तसंच त्यांनी मला शिकवलं. आणि ज्या प्रकारे त्यांनी घडवते खूप माझ्यासाठी आहे. आणि दादा आहेतच. दादाने जेव्हा पुण्यावर आल्यापासून एक लहान भाऊ त्याने मला समजून ज्या प्रकारे मला म्हणजे ज्या प्रकारे सगळं काय करवलं की कुठलाही असो गोष्ट की अडचणी आल्या त्या त्यांनी सॉल्व्ह केल्या, त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे साथ दिला. सो आम्ही थँक्यू. मी मगाशी उल्लेख केला की क्रिकेट खेळत असताना ऑडियन्सचा आवाज तुमच्या कानामध्ये येत होता. क्रिकेट वेळा देश म्हणून भारताला बघितलं जातं आणि क्रिकेटसाठी चाहते ते भारतामध्ये आजचा जो कोल्हापूरचा अटेन्स बघितला तो आणि आता पुढच्या खेळाडूंच्या दृष्टीने हा सगळा काय पॉझिटिव्ह ऑब्व्हियसली तर सगळ्यांना क्रिकेट आवडतोच, आणि बाकीचे स्पोर्ट्स पण आता आवडायला लागलेले आहेत. अँड आय रिअली हॅपी की आज ज्या प्रकारे सगळं घडलं त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात पण बाकीचे स्पोर्ट्स आहेत त्यांच्यासाठी खूप लोकांना आवड होणार, निर्माण होणार आहे. आणि रिअली शुअर की सगळे जे ऍथलीट्स आहेत त्यांच्या जिद्दीने किंवा त्यांचे जे हार्डवर्क आहे त्याच्या प्रकारे अजून ते हार्डवर्क करतील आणि त्यांचे देशाचं किंवा महाराष्ट्राचं नाव उंचावणार. तुम्ही कोरोना काळात कोल्हापुरातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सराव केला होता. या क्रीडा प्रबोधिनीमध्ये अजून कोणत्या सुविधा असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सध्या मी गेलो नाहीये, पण ज्या प्रकारे मला समजतं ते मी जाऊन प्रत्यक्ष बघू शकतो आणि तुम्हाला सांगू शकतो की काय आहे काय नाहीये. बट ज्या प्रकारे शासनाने सगळं काही अवेलेबल केलेलं आहे सध्या आता, सो आय रिअली थँक्यू की त्या प्रकारचं जे रेंज आहे आता. आणि जसं की लास्ट आता जस्ट फंक्शन मध्ये सरांनी सांगितलं की ऑलिम्पिक टाईपची रेंज बनवणार आहे. सो ती घडणारच आहे ऑब्व्हियसली. अँड त्याच्यानंतर तुम्हाला समजेलच की कशा प्रकारचे घडतात आणि गोष्टी काय नाही लागत आहे. ब्रँड कोल्हापूरला रायफलचे जावट घ्यायला पैसे नव्हते. महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्यावेळेला त्याची दखल घेतली नव्हती. पण आज ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर सगळेजण डोक्यावर घेऊन नाचतायत, त्याबद्दल काय वाटतं? असं काय नाही आहे. माझ्यासोबतचे सगळ्यांनी जे सपोर्ट आहे ते सपोर्ट केल्यामुळे माझा आजपर्यंत आपण इथे देशासाठी ब्रँड जिंकू शकतो. जसं की OGP आहे ज्यांनी मला सपोर्ट केला, नंतर बाकी महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे त्यांनी ज्या प्रकारे सपोर्ट केला, किंवा आपले जे देशाचे आहेत टॉप्स त्यांनी ज्या प्रकारे मला बाहेर देशामध्ये जाऊन जे ॲम्युनिशन टेस्टिंग असतं किंवा बॅरल टेस्टिंग सगळं असतं किंवा रायफल सर्व्हिसिंग असतं ते त्या प्रकारे मला घडवून आणण्याची संधी दिली किंवा त्यांनी मला सपोर्ट केला. असं नाही कुठे मला काही त्रास नाही. सगळ्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या जागेवरती राहून मला सपोर्ट केल्याचं आम्ही तांबळवाडी सोडल्यानंतर जो क्रीडा प्रबोधिनीमध्ये जाण्याचा जो निर्णय होता तो निर्णय योग्य होता का? किंवा आपण एखादा गेम घ्यायसाठी आपण बाहेर जाणं हे अनेक सोडत नाही. आता ते क्रीडा प्रबोधन ते वडिलांनीच मला भरती करत होतं. सो बाकीच्या गोष्टी मी करतच गेलो, कारण 2005 पासून मी हॉस्टेल लाईफच जगत आहे. त्याच्यानंतर मी एकटाच आहे. फॅमिली सगळी कोल्हापूर असेल, मी पुण्याला असतो किंवा नाशिकमध्ये राहतो. सो त्याच्यामुळे जे काय आहे आता समजतं, जेव्हा एकटा बाहेर राहतो तेव्हा डिसिप्लिन किंवा ह्या गोष्टी ते येतच राहतात की कसं राहायचं आहे, कसं बाहेरच्या लोकांशी बोलायचं आहे. सो त्याच्यामुळे असं बोलू शकतो की हा मला लाईफमध्ये कसं जगायचं आहे, तो डिसिप्लिन कसं राहायचं आहे हे मला शिकायला पाहिजे. तर हा महागडा खेळ आहे, मात्र प्रत्येक वडिलांची महत्वाची भूमिका या सगळ्यामध्ये असते. एक महत्वाचा रोल वडिलांचा असतो. माझ्या आयुष्यात हा रोल कशा पद्धतीने वडिलांनी पार पाडलेला, आई वडिलांनी पार पाडला? जसं की फक्त वडीलच नाही पण आई वडील दोन्ही म्हणू शकतो आपण की त्यांनी ज्या प्रकारे मला सपोर्ट केला की पाठीमागे राहून कधीही काही गोष्टीसाठी मला कमी नाही पडलेलं. की त्यांची काही परिस्थिती असो, त्यांनी मला कधी सांगितलं की त्या कुठल्या परिस्थितीत चाललेल्या आहेत किंवा त्यांच्याकडे कशाची कमी आहे. त्यांनी फक्त एवढं सांगितलं आहे वडिलांनी की तू खेळत राहा, हार किंवा जिंकणं किंवा हारणं हे होत राहतं, तुझं खेळणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही जे पण गोष्ट लागेल आम्ही ती करू. पदक मिळाल्यावर कौतुकाची थाप मिळते, निश्चितता मिळते. मात्र तुम्हाला घडवण्यासाठी वडिलांना कर्ज काढावं लागतं. अनेक खेळाडूंची अशी दयनीय अवस्था आहे. काही संलोकांना तर अद्याप पगार देत नाही. आता या खेळाडूंनी
सरकारला आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये काय आव्हान नेमके आहे? जसं की आता क्रीडा प्रबोधिनी आहे त्याच्यामध्ये लोकांना म्हणजे ऍथलीट जे आहेत त्यांना सपोर्ट करत आहे. जसा परफॉर्म वाढतो तसं ते सपोर्ट करतात, त्या प्रकारे त्यांना फायनान्शियल सपोर्ट असतो किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये सपोर्ट येत असतात. सो हे आपल्या हातात नाहीये की आपण त्यांना काय सांगायचं नाही, ते त्यांचं ते काम करत आहे सध्या आणि ते चांगल्या प्रकारेच करत आहेत. बाकी काही मॅम आहेत किंवा बाकीचे लोक आहेत त्या प्रकारे सांगण्यासाठी काय जे पण करत असेल ते सांगत असतात. खरं कोल्हापूरमध्ये नीरज खान अशा पद्धतीने अनेक खेळाडू आहेत. विशेष करून नेमबाजांमध्ये कोल्हापूर सारखे हे दिग्गज नेमबाज हे आपल्या कोल्हापूरला लागले. मात्र कोल्हापूरमधलं जे भौतिक गरजा ज्या आहेत खेळाडूंसाठी त्या गरजा या ठिकाणी पूर्ण नाही म्हणून खेळाडूंना बाहेर जावं लागतं आणि त्यांना अशा पद्धतीने प्रॅक्टिस करावं लागते. कोल्हापूरसाठी आता या सगळ्या माध्यमातून काय विनंती आहे सरकारला? जसं की सरांनी लास्ट टाइम आता जे सांगितलं फंक्शन मध्ये की त्यांनी ऑलिम्पिक रेंज किंवा त्या टाईपची रेंज बांधणार आहे किंवा ते बांधता बांधता दुसऱ्या खेळाडूंसाठी पण त्या गोष्टी घडणार आहे की त्यांचे जे खेळाडू जे ग्राउंड असो किंवा कुस्ती कबड्डी जे पण आहे तिथे फुटबॉल तर त्या गोष्टी घडणार तर त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देते महाराष्ट्र सर. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपलं कोल्हापूर फक्त शूटिंगसाठी नाही बट कुठल्याही प्रकारचे कबड्डी आहे खो खो किंवा कुस्ती त्यानंतर फुटबॉल आणि जे मिलिटरीमध्ये जे जातात लोक ते पण कोल्हापूरमधून जातात जास्त करून. सो आय एम रिली हॅपी की आपल्या कोल्हापूरचं नाव जास्त प्रकारे घडत आहे. देशाच्या एका वेगळ्या अर्थावरती त्यांचं देशाचं नाव किंवा महाराष्ट्राचं नाव एक चांगल्या प्रकारे झळकत आहे. छोट्याशा चुकीसाठी टार्गेट एक दिसतं, डोळे झापल्यानंतर पुढचं टार्गेट तुम्हाला काय दिसतं? आता डिपेंड करते की आपण कुठलं टार्गेट बघत आहे सध्या. तुमचं टार्गेट काय दिसतं? आता माझं सध्या जे आहे ते जे पहिल्यापासून ड्रीम आहे ते ऑलिम्पिक गोल्ड आहे त्यासाठी जिंकला आणि सध्या अजून ते जे मला भेटण्याच्या जे हार्डवर्क लागेल ते मी करणार आहे. प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये छोट्याशा चुकीसाठी प्रशिक्षकाने रागावल्याची कुठली घटना होती? आता ते त्यांनाच मागू शकतं कारण आपण जर एक आईसारखंच राहिलो त्याच्यामुळे ते सांगतील काय आहे काय नाही ते. सो त्यांचा राग असं राग नाही म्हणू शकत, त्यांचा तो आदर आम्ही रिस्पेक्ट करतो यासाठी. तो राग नाहीये, ती शिकवण असते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.